हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मस्त असणार. तर आज भरपूर दिवसानंतर मी ब्लॉग शूट करते आणि आज आहे गणपती आमच्या घरी, मागी गणपती. तर मी आता मॉर्निंगमध्ये मस्त आता साडी वगैरे लावून रेडी झाले. फक्त मेकअप आणि ज्वेलरी वगैरे मी नाही घातली, नंतर घालेन. पहिला मला मोदक करायचे आहेत, तर चला आता पटापट जाऊ आणि मोदक बनवायला घेऊ. त्याच्यानंतर मी रेडी होईन मस्त आणि हे गणपती आणायला पण जाणार आहेत. तर आता हे गणपती आणायला जातील, तर मी ते सर्व रेडी ठेवलं आहे. काय लागतं ते, हे असं तांदूळ आणि कांदा वगैरे बटाटे असं न्यायला लागतं आणि पाटी तर मी रेडी ठेवलं आहे. मग हे घेऊन जातील न्यायला. प्लस आता इथं मखर दाखवतो तुम्हाला मी. मखर अशी काय मखर मस्त बनवली आहे. बाकी सगळं असं प्रिपरेशन करून ठेवले मी. मला मोदक पण बनवायचे आहेत आणि हे सण मी रात्रीच पॅक करून ठेवले होते. तर मी आता पंचामृत बनवून घेतलं आहे आणि मोदक बनवायची तयारी चालू आहे. तर पहिला मी सारंग बनवायला घेतलेलं आहे. मी आता हे देव आणायला चाललं आहे. हे घेऊन जा तू. मस्त टिकली तर लावा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आता एवढे मोदक रेडी झालेत आणि यांचा आता फोन आलेला का तिथून निघल्यात देव घेऊन. तर इथं मी आता पावलं पण काढलेत आणि आरती करायला लागेल आता. तर इथं अशी पावलं काढून घेतल्यात मी. पूजेची पूर्ण तयारी वगैरे झालेली आहे. ठीक आहे बाबू. मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया. बाप्पा आले. आता इथे ठेवून देता बाप्पाकडे. इथे यांच्यासाठी चाय ठेवले मी आणि इथं पोली गरम करून देता त्यांना खायला. चहामध्ये त्यांना भूक लागली. ते निवेद पण माझे रेडी झालेत. आता इथे घी वगैरे टाकून मी आरती करायसाठी येता हे रेडी आहेत. आता 12 वाजले आणि बाप्पाची आरती करायला घेतली आता आम्ही. इकडे नानासा पण आल्यात सर्व. आरती करून घेऊ पटकन आणि मग देवाला पण दाखवायला लागेल. जेवण पण पूर्ण रेडी आहे. तर सगळ्या आमच्या नानीशी आल्यात पाया पडायला. काय बोलायचं आहे तुला? मी कशी दिसते? काय अण्णा मी काम लावलंय. काय करतोय ग? काय करतात विचारायचा तुमचा मुलगा काय करतोय? नानी मी खीर बनवली आहे. गरम आहे थांबा. मस्त आहे, मस्त आहे. मस्त ना. तांदळाची बनवलं. तांदळाची नानाला पाहिजे का बघ. अरे काहीची घेणार रे. कैची आहे तिथं. त्यांची कामं अशीच असतात. झटकापट करतात ते करू द्या. हाय. जेव जा मग. आजचा मेन्यू आहे चना डाळ बटाटा आणि मिक्स भाजी, वाटाणा फ्लावर फरसबी वगैरे आणि ही डाळ आहे, कोथिंबीर
बिर्याणी आहे व्हेज. चला जेवून घ्या. चला मंडळी. ओ जेवत नाही बसा मग. भाई जेवायला बसलाय. ऐ, माझी फ्रेंड आली. चला आता जेवायला. चल ग जेवायला चल. नाणीसा आल्या. कुठं जाऊन आल्या? अंकल ना आंटी पण आल्यात आता. दोघं चालले तुम्ही? पनू क्यू स्कूल मध्ये. आपली दहीसरची मंडळी पण आली सगळी. ओवी कोण कोण आले? आणि हिने आता खीर घेतली मी बनवलेली ती. तिला आवडली तर आता ती घेऊन चालले घरी. आणि हिने बघला मला काय आणले. हे स्वतः बनवले घरी ना ग? तू बनवलंय ना? नाही पप्पा पण आलेत. डुग्गी पण आलीये. हा टेंब्या. चला बाय बाय. बाय. तुम्ही बिर्याणी नाही घेतली भाऊ? जेवस ना तू. चला आता डायरेक्ट जेवायला. नाश्ता करायला बसा. माझी भाऊ आणि बहीण आली आता जस्ट आली. मी वाट बघत बसलेला यांची. आणि माझा अवतार बघा काही सकाळपासून. आता वाजलेत 4 ना 4 वाजले आता. निशान आता इथे मी खीर घेतले खायला मस्त मगाशी बनवलेली खीर. आणि डुगीनी पण खाल्ली. कशी झालती? भारी आलेली ना. व्हिडिओ मध्ये यायचं ना वाटतं भाऊना. हो तेव्हा असं 2 झाले ना का मग एक पार्शलिटी करता लगे तुम्ही. हा एकेला आणता एकेला घरी आले का. अरे भाई आमचा भाई झोपले काय ना. हाय तो एकदम ऍक्टिव्ह आहे. हाय बेबी. जुडवा एकदम जुडवाच वाटतात ना. वहिनी साहेब आलेत आणि आमचे भाई दादा. आता संध्याकाळ झाली आणि मी इथे देवाला नैवेद्य दाखवायला घेतले. आज बनवले सोयाबीनची चिल्ली बनवले आणि बिर्याणी व्हेज. तर चला आता पहिला मी देवाला नैवेद्य दाखवते जेवणाचा. बाहेर जायला लागेल चिल्ली आणायला आपल्याला. आता इथे जेवण पण संध्याकाळचं चालू केला. घेतले मस्त. कसे झाले चिल्ली? मस्त झालं. आता मी पण बसली मस्त जेवायला. हो बस. चणा डाळची भाजी द्या. 9 वाजायला आले. आता बरोबर पहिला जेवण घेऊ. मग 12च्या आरतीला प्रसाद पण बनवायचा आहे. ते काय बनवायचं आहे तर थोड्या वेळात तुम्हाला माहिती पडेल. मी पण थोडी कन्फ्यूज आहे. तर काय बनवणार आहे ते तुम्हाला नक्की दाखवेन मी. मला मी चमचा सांगितलेला. धुवायला मेहनत कर मला. थँक्यू. काय केलं?
त्यांना चंपकल्या खायच्या होत्या तर आपल्याकडे चंपकल्या अवेलेबल होत्या. आणि इथे मालपोहे आम्ही काढतोय. नानी माझी मदत करते मालपोहे काढायला ना नानी. हो मदत करते. आता आरती होणार आहे 12ची. आता 12ची आरती होणार आहे. तर आम्ही प्रसादाला तिळाचे लाडू केलेत आणि हे मालपोहे बनवलेत. तर आरती ते बनवून मी रेडी ठेवलेलं आहे तिकडे बनवून. असं बनवलेलं बाप्पाला प्रसाद दाखवलेला आहे इथे. त्वमेव सर्वं मम देवदेव. गाईज आपले फॅन आलेत. खूप मोठे फॅन आहेत आपले. प्रत्येक व्हिडिओला यांचा कमेंट असतोच. आपल्या व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये यांचा कमेंट असतोच. बघून घ्या तुम्ही. मालपोहे खायला बसलेत. ह्या भाऊंचा ना प्रत्येक व्हिडिओवर आपला म्हणजे कमेंट असतंच हो मत. जर तुम्ही बघितलं नसेल तर जाऊन बघा कमेंट सेक्शनमध्ये. आणि तुम्ही पण कमेंट करा. आपले व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. The next day. आज डे 2 आहे. पप्पा आहेत आपल्या घरी 1.5 दिवसाचे. पाऊस लवकरच आले. सकाळ सकाळ आता मी इथे गोड प्रसाद बनवायला घेतले. शेव बनवायला घेतलेली आहे म्हणजे. तर जेवणावर दाखवायला लागेल देवाला नैवेद्यामध्ये. तर आता मी बनवायला घेतले. चला बघू आता पटापट बनवते. मग त्याच्यानंतर दुपारचे प्रसादाला मी रव्याचे मोदक बनवणार आहे. तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेन. आजचा डे जेवढा होईल तेवढा मी नक्की शूट करेन. घाई गडबडीत नाही तेवढा शूट करायला भेटत. पण तरी पण मी थोडाफार घेते व्हिडिओज. तर चला शेव पण बनवून रेडी झाले मस्त अशी. मी डालीला थोडीशी फोडणी देते. डाल डायरेक्ट घालते ही. थोडीशीच बनवलेली. तर आता परत मी थोडी बनवते. पटापट बनवू आता. आता मी इथे डालीला फोडणी दिली. वरण बनवला मी इथे. आणि मला इथं बघत बसले. मग काय करू बघू नाही तर करू काय मग. ही टाकते फोडणीला. शेव खाता बघा कसे झाले. मस्त. बोलत होते तुम्ही फोन केलेला आहे. आम्ही नेहमी बघतो ब्लॉग. माझी मुलगी तर पहिले लगेच मला देते हो पप्पा नवीन ब्लॉग आहे बघा. आणि काय बनवतात आणि स्पेशल असतात. या आई माझ्या डेली ब्लॉग बघतात. यांना माझे ब्लॉग खूप आवडतात ना आई. तुम्ही बघता ना माझे ब्लॉग. आता आम्ही आता जेवायला बसता मस्त. आजचा मेन्यू काय काय आहे सांग चल. चण्याची भाजी, डाळ भात, मिरची भाजी, पापड, लोणचा. बटाटे भाजी नाही घेतली. बटाटे भाजी बिर्याणी. बटाटे भाजी पण आहेत. छोलेची भाजी बनवली. आता इथं आमच्या आत्याशी पण आलेल्या आहेत. आम्ही आलो गणपतीला. मला एक ठिकाणी आमंत्रण केलेलं. बोलता त्याला. आता मी गाईस पानगा बनवलाय देवाला. तुला माहिती होतं का? हा असं बनवतात. नाही माहिती. प्रत्येकाची इकडची वेगवेगळी पद्धत असते. तर आता इथं मी बनवला. आता याच्यात फक्त रवा
गूळ, मैदा आणि हळद थोडीशी एवढं बनवून घेतलेलं आहे. नाव काय तुझा? ब्लॉग बघतस? शिरा बनवायला घेतलाय की त्याची आपल्याला ह्या साच्यामध्ये असे मोदक बनवायचे आहेत. म्हणजे तुम्ही बनवा आणि 5 वाजता आरती घ्यायची आहे. 5-5:30ला. आता आम्ही दोघं गावातच चाललोय. आता मगाशी आलेले भावेश भाऊ त्यांच्या घरी चाललोय आम्ही दोघं पण. हा बरं ना बाबा. आता बाबा आपल्या गणपतीला किती वर्ष झाली आता? 46 वर्ष. हा असं का? हा आता काल पूजा पण होती ना. मस्त. नाही तयारी चालली आता विसर्जनाची तयारी ना. आता आम्ही इथे आलो नानीच्या घरी. हे नाना आहेत आणि नानी. खाला मौनव्रत ठेवले मला वाटला. मी स्ट्रॉबेरी खाऊ पाया पडत. बघा मी यायला हिनी एवढे मोदक रेडी पण केले. हा आपले 21 मोदक इथे रेडी आहेत. मस्त बघा किती छान दिसतात. एवढे भारी वाटतात. नैवेद्य दाखवू आणि मग आज बाप्पा जातील आपल्या घरी. 1.5 दिवसाचे असतात. गाईस बाप्पा बघा कसे दिसतात आपले आज. आणि आता बाप्पाला आम्ही कंठी आणलेही घालतो आता. सर्वांगी सुंदर जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय देव. नका नका अगरबत्ती गेली. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गणपती बाप्पा मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. मोरया. मजा कुठे झाली ना यांची. मागे ठेवली असं Hello.